अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये सोशल मीडियावर प्रकाश आंबेडकरांबाबत आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली। भाई रजनीकांत असं त्यांचं नाव असून ते सामाजिक कार्यकर्ते आहेत। मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या सभा घेण्यास मैदान न देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा मनसेनं केलाय। सर्व मैदानं आधीच बुक असल्याचं मनसेला सांगण्यात आलं आहे। प्रज्ञासिंग ठाकूरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीचं पंतप्रधान मोदींकडून स्पष्ट शब्दात समर्थन करण्यात आले, तर प्रज्ञावरचे आरोप काँग्रेसला महागात पडतील असा इशारा मोदींनी काँग्रेसला दिलाय। प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। करकरेंच्या विरोधातील वक्तव्य आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं। या संदर्भात नोटीस जारी करून एका दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेशही देण्यात आले। हिंदुत्व शब्दच माझ्या शब्दकोशात नाही, दिग्विजय सिंग यांचं वक्तव्य। प्रज्ञा ठाकूरच्या प्रकरणात मला जबरदस्तीनं आणलं जाणारं साध्वी प्रज्ञा सिंगवर दावा करावा असं वक्तव्य आरएसएसचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी केलंय। तिचा छळ केला असेल तर तो छळ करायला नको होता असंही ते म्हणाले। भाजप उमेदवार प्रज्ञा साध्वी यांनी शहीद करकरे यांच्या वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निषेध केलाय। प्रज्ञा ठाकूर यांची उमेदवारी रद्द झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे। प्रज्ञा ठाकूर हिला उमेदवारी देणं म्हणजे शहीदांचा अपमान असून तिच्यासह भाजपला या निवडणुकीमध्ये धडा शिकवा असं आवाहन करत ठाण्यामध्ये आंदोलन करण्यात आलंय। याचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं। काँग्रेसचा जाहीरनामा हा कोंबडी विकण्याचा जाहीरनामा असल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे। या टीकेला अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी खूप कोंबड्या खाल्ल्या आहेत आणि म्हणूनच त्यांना कोंबड्यांची आठवण येते असंही त्या यावेळी म्हणाले। आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा राम मंदिर निर्माणाचा मुद्दा प्रकाशात आणलाय। राम मंदिर निर्माण करणं हे राष्ट्रकार्य असल्याचं सांगत त्यासाठी सर्वांनी संकल्पबद्ध व्हावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे। अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे। जालन्यातील सभेत अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली। पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे सत्तारांची हकालपट्टी केल्याचं अशोक चव्हाण म्हणाले। यंदा देशामध्ये एनडीएचं सरकार येईल आणि मोदीच पंतप्रधान होतील, मात्र महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या जागा कमी होतील असा अंदाज नारायण राणे यांनी वर्तवलाय। कोणत्याही परिस्थितीमध्ये गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट होऊ देणार नाही असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावरून गोकुळ दूध संघाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। राष्ट्रवादी निवडणुकीआधी काडीमोड घेते आणि निवडणुकीनंतर गांधर्व विवाह करते अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवर केली आहे। पुण्यातल्या कॅम्प परिसरामध्ये प्रचारासाठी गेलेल्या गिरीश बापटांना नागरिकांनी पाणी प्रश्नावरून घेरलं। पाणीच मिळत नाही, तुम्हाला मतदान का करायचं या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद झाली। विंग कमांडर अभिनंदनचा यांचा वीरचक्र पुरस्कारांना सन्मान होणार आहे। हवाई दलानं त्याबद्दलची शिफारस संरक्षण मंत्रालयाकडे केली आहे। भाजपनं राहुल गांधींच्या शैक्षणिक योग्यता आणि नागरिकतेवर प्रश्न उपस्थित केलेला आहे। राहुल गांधी ब्रिटिश नागरिक होते, तर मग त्यांनी एका वर्षात बीए आणि एमफिलची डिग्री कशी मिळवली असा प्रश्न भाजपनं उपस्थित केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोईंविरोधात एका महिलेनं विनयभंगाची तक्रार दाखल केली। 35 वर्षांची ही महिला सर्वोच्च न्यायालयामध्ये असिस्टंट म्हणून कार्यरत होती। हा खोडसाळपणा असून संस्थेची अब्रू घालवण्यासाठी हा प्रकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या सचिवांनी म्हटलं, तर महिलेचे आरोप अत्यंत घाणेरडे आणि तथ्यहीन असल्याचं गोगोईंनी आपल्या मेलमध्ये नमूद केलं आहे। आयएसआयशी संपर्क असल्याच्या संशयावरून एनआयएचे 4 ठिकाणी छापे टाकलेत। हैदराबादमध्ये 3 तर वर्ध्यामध्ये एका ठिकाणी छापा मारल्याची माहिती समोर येते। एनआयनं वर्ध्याच्या म्हसाळमधून एका महिलेला अटक केली आहे। ही महिला हैदराबादमधून सकाळीच परतली होती। आयएसआयशी संपर्क असल्याच्या संशयावरून या महिलेला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये अभिनेता सनी देओलनं भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक वेळा सनी देओलची भेट घेतली होती, मात्र राजकारणामध्ये येण्यास सनी देओलनं नकार दिलाय। इचलकरंजीमध्ये नदीवेस नाका परिसरातील पडक्या घरावर छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं 25,000 रुपये किमतीची देशी दारू जप्त केली आहे। या प्रकरणी सुनील वसंत शेटके याला अटक करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा इथे आदिवासी विद्यार्थिनीवर अत्याचार झाला होता। या प्रकरणी तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या सर्व 7 विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याची वैद्यकीय अहवालामध्ये पुष्टी करण्यात आली आहे। तब्बल 2 दशकाहून अधिक काळ फरारी झालेल्या 2 आरोपींना वर्तकनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली। हे दोघेही आरोपी नाव बदलून अकोला आणि नांदेडमध्ये राहत होते। नाशिकमध्ये हळदीच्या पूर्वसंध्येलाच निखिल देशमुख या नवरदेवानं गळफास घेत आत्महत्या केली। व्यवसायामध्ये आर्थिक नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। कोरेगाव भीमा इथे राहत्या घरामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला। महिलेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे।
दुचाकी आणि पाण्याच्या टँकरची धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाल्याची घटना जिंतूर एल्दारी रोडवर झाली आहे। या अपघातामध्ये 2 सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला। पुण्यामध्ये दुपारच्या सुमारास कात्रजमधील दरीपूल इथे 150 फूट खाली कोसळल्याची घटना घडली। गाडीतील दोघे सुखरूप असून स्थानिकांच्या मदतीने पोलीस आणि अग्निशमन दलानं गाडीही बाहेर काढली आहे। यवतमाळ आर्णी मार्गावर रस्ता ओलांडताना विजेच्या खांबाचा करंट लागून मोहन कावरे याचा मृत्यू झालेला आहे। कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। मुंबईच्या वडाळामधील एका महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली। त्यांच्या पतीनेच ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। चालत्या एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे अगदी थोडक्यात प्राण वाचले। कोल्हापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर ही घटना घडलेली आहे। लोकमान्य टिळक टर्मिनसवर कामयानी एक्सप्रेसच्या शौचालयामध्ये एक पुरुष जातीचं मृत अर्भक सापडल्यामुळे एकच खळबळ माजली। शौचालयाच्या सफाई दरम्यान हा प्रकार समोर आला। उस्मानाबादच्या नळदुर्ग भागात बोट बुडून 3 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। नळदुर्ग किल्ल्यामध्ये बोटिंग करताना ही घटना घडलेली आहे। मुंबईतील माझगाव गोदीमध्ये नौदल प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये आयएनएस इंफाळ जलावतरण करण्यात आलेलं आहे। विविध चाचण्यांनंतर 2023 मध्ये ही युद्धनौका नौदलाच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। बुलडाणा जिल्ह्यातील शेगावच्या राजेंद्र चव्हाण यांनी आपली मुलगी नववधू प्रियांका हिची घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढली। मुलगा मुलगी समान असतात हे या कृतीमधून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता। आंबेगाव तालुक्यातील वळती इथे ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे 3 बछडे आढळून आले। याआधी सुद्धा 3 दिवसांपूर्वी याच ठिकाणी 2 बछडे सापडले होते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।